बदलापूर शहरांतर्गत परिवहन सेवा कधी सुरू होणार याच्या चिंतेत बदलापूरकर असताना आता राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी निजामपूर महानगरपालिका यासोबतच अंबरनाथ नगर परिषद व कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्यासाठी एकत्रित परिवहन सेवा आता स्थापन केली जाणार आहे। याच संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक केडीएमसीच्या आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले आहे। यामध्ये प्रामुख्याने शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून केडीएमटीच्या बसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना भाडे दरात 50% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीमध्ये बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांचीही उपस्थिती होती। मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी आपले बदलापूरला दिलेल्या माहितीनुसार पुढील 1 महिन्यामध्ये ही बस सेवा सुरू होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पहिल्या टप्प्यात बदलापूर शहरासाठी साधारण 3 ते 4 इलेक्ट्रिक बस येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। महिलांसाठी व ज्येष्ठांसाठी मोठी सूट असल्यामुळे त्यांना हा प्रवास नक्कीच परवडणार आहे। यातच शहरातील रिक्षा चालकांचा मुजोरपणा, वाढीव भाडे याला बदलापूरकर त्रासले असून हा एक उत्तम पर्याय बदलापूर शहरातील प्रवाशांसाठी असणार आहे। तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल कॉमेंट करून नक्की कळवा। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्कवर। पॅराडाईज पार्क घेऊन आला आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प। काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये? परफेक्ट लोकेशन, 24 तास एमआयडीसीचं पाणी, मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, हायड्रॉलिक पार्किंग, सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही, प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, बँक, शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर। 15 माळ्याच्या या भव्य इमारतीमध्ये 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत। आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं। चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये